उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात बाह्य संस्थेचा हस्तक्षेप टाळावा व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची पुनर्नियुक्ती थांबवल्याचा निर्णय मागे घेण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी उमेदच्या महिलांनी मोर्चा काढत तहसील कार्यालयावर 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धडक दिली। गट ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी वाटप करावा, उमेद अभियानातील बाह्य यंत्रणेच्या हालचाली थांबाव्या, कार्यरत संसाधन व्यक्तीचे मानधन त्वरित वितरित करावे, 10 सप्टेंबर 2020 चा अधिकारी कर्मचारी यांची सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करावा, कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी आदी विविध मागण्यांना घेऊन उमेद जीवनोन्नती अभियानाच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला। दुपारी 1 वाजताच्या सुमारास महिला शक्तीने येथील तहसील कार्यालयावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी अभियानाच्या छाया जाधव, नयना जाधव, कीर्ती जाधव, ममता नरोटे, रंजना वानेरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।